ही भेसळ चौधरी मॅडम करतात। अंकितचा खून त्यांनीच केलाय आणि त्याच किलवर सुद्धा असू शकतात। तो झेले ना झेले, त्याच्या घरात त्याची बायको म्हणून जी बाई वावरत होती, जरा इन्फॉर्मेशन काढ बरं तिची। मला तो माणूस नकोय आपल्या आयुष्यात, व्यंकट सावंत। आता या क्षणाला आपल्याला जितके हेल्पिंग हँड असतील तितकं चांगलं। सर काय झालं काम? मिळाली त्या बाईची इन्फॉर्मेशन? हो सर। खरंच झालं काय? हो सर। तू एवढं फास्ट काम करशील असं वाटलं नव्हतं जामदाडे। नाही, काल ड्युटी नंतर रात्रभर बसले होते सर, सगळा डेटाबेस चेक केला, त्यात सापडली इन्फॉर्मेशन। क्या बात आहे, एवढी कामं करायला लागलीस तू, काय प्राऊड ऑफ यू। पण काय दुःख एकाच गोष्टीचं आहे, ही सगळी कामं इतक्या प्रामाणिकपणे आणि इतक्या असं पटापट मी ड्युटीवर असताना केली असती तर माझा किती मनस्ताप कमी झाला असता, हो की नाही? ए जामदाडे, रडू नको। सर पण अरे तुला रड काय काय येड? ए बस इकडे, इथे बस। काय येडी आहे का तू? रडतेस कशासाठी? तर तुम्ही पोलीस स्टेशन मधनं काही न सांगता निघून गेलात काल। मी फोन करते, तुम्ही फोन पण नाही उचललात। काय झालं? मॅडमने तुम्हाला का सस्पेंड केले सर? सीमा, होत असतात अशा गोष्टी, कळलं ना? वरिष्ठ आहेत ते आपले, वरिष्ठ कनिष्ठांना असंच वागवतात। त्यांना त्यांचं काम दाखवायचं असतं, त्यांनी त्यांचं काम दाखवलं। तुम्ही माझ्यावरचा ब्लेम स्वतःवर तर नाही ना घेते? तू काही येडीबिडी झालीस का जामदाडे? तू काय तुझी किडनी दिली का मला? तुझ्यावरचा ब्लेम माझ्यावर गेला? मी नाही करत असलं काही। अरे कसला ब्लेम? निर्दोष आहेस ना, मग ब्लेमचा मुद्दा येतोच कुठे? मग मॅडमनी तुम्हाला हे बघ, का, कधी, कुठे, कसं, केव्हा हे प्रश्न मला विचारायचे नाही। मी नाही आता डिपार्टमेंट मध्ये, म्हणून तू जरा इमोशनल झाली होतीस, तुला जरा इमोशनली बोलायची गरज होती, ते मी आता बोललो तुझ्याशी। झालं माझं बोलून, आता कामाचं बोलूया का? काय इन्फॉर्मेशन आहे त्या बाईची? सर, हीच ती बाई आहे जी झेलेची बायको म्हणून आपल्याला भेटायला आली होती। नाव सपना पांचाळ। हार्बर लाईन मध्ये चेन स्नॅचिंग, पाकिटमारी वगैरे करते, म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीच आहे तिच्या। 2-3दा पकडलं होतं, भटकावलं हिला, त्यानंतर काही रेकॉर्ड नाही। हा, आणि ते पेड प्रचार असतात ना, त्यात बायका गोळा करून जरा आरडाओरडा वगैरे करायची, बाकी काही नाही सर, बारीक सारीक। त्या झेले बरोबर जे काही ती राहत होती त्याची बायको म्हणून, ते पण तिला बारीक सारीकच वाटत होतं का? हे सगळं फाइंड आउट करावं लागेल जामदाडे। गुड जॉब। थँक्यू सर। जमतंय की तुला? माझी काय गरज आता? नाही सर, पण तरी एसीपी मॅडम। रडू नको हा जामदाडे, घाणेरडी सवय। तुझ्याची गुड न्यूज आहे। काय सर? घरी चाललोय तुझ्या मी। नवरा मासे करणार आहे तुझा, मी आणि तो मासे करणार, तू बस करत ड्युटी। मावशी, अंधेरीचा भोसले हा, काढून टाकला ना कामावरून? ए बाप्पा, पेपर नाही दिलास? हा, आपलं विष अमृत चालू असतं मावशी। सावकाश हा? काय विष म्हणजे सस्पेंड, अमृत म्हणजे काय ड्युटीवर, आपण विषात। खबरी मावशी पोलिसांची बोलत असते। चल निघ। काय असं नको करू, शोलेची दोस्ती आपली बघ। दोस्ती म्हणून तर मला बर्फाचा गोळा खायला देऊन जाणार आहे का? तुला मी ताक देतो, ताक धर। देतो हा पैसे, धर धर धर, ताक घे, मस्त आहे। उन्हाळ्या आधीच उन्हाळ्याचं ताक बरं। उडा फाडलेल्या बिस्किटाचे पैसे जास्त लागतात। म्हणजे? म्हणजे पोलीस नसलेल्या लोकांकडून मी जास्त पैसे घेते। तुला मला भिकेलच लावणार आहे मावशी। बोल, काय पाहिजे? बाई पाहिजे। हा त्या बाईचा फोटो पाहिजे। धुरपे, ए बायताड, इकडे हे घे, साहेबांनी दिले। सपना पांचाळ तिचं नाव। हार्बर लाईनला चोरी मारी असे छोटे छोटे धंदे करते, बरेचदा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आली आहे।
आज पाहिजे बरं का ती मला आत्ता. आत्ता नाही जमणार. मग कधी? ये उद्या परवा. पण मावशी उद्या नक्की बरं का, अर्जंट आहे. हा ये उद्या. चला येतो. ए भोसले कसकाले काय रे त्या ताईला कोणी खोलली? हा अबे तू होता ना त्या केसवर. हा कोणी कांड केला तिचा? आज काय खरं नाही. खबरी मावशी भोसलेला खबर विचारते. कसं काय भाऊ? बरं झालं नाहीतरी तळपाट होणारच होता एक दिवस तिचा. पण तुझी एवढी का खुन्नस आहे तिच्यावर? भोसले खबरी मावशीची खबरी झाली ना ते काही लोकांना नरकात पाठवण्यासाठीच झाली. त्या ताईचा नंबर लागला बघ. शेवटी हितच भोगावं लागते आणि भोगणारच ती. शेवटी तळतळ लागायचे ते लागलेच मेलीला. एक मिनिट. घ्या. सावकाश. बरं वाटतंय का? भेटायला आलं होतं का तुम्हाला कोणी? साऊथचं काही कळलं का? ही वेळ नाहीये हे विचारण्याची. मला माहितीये हे सगळं तुमच्यासाठी खूप त्रासदायक आहे. जीवावरच्या हल्ल्यातून वाचलायत तुम्ही, पण थोडं समजून घ्या ना. माझी मुलगी अडचणीत आहे. तिला शोधलं नाही तर तिचं काय होईल मला माहित नाही. ती आता कुठे आहे, कोणाच्या तावडीत आहे, तिचे काय हाल होत असतील काहीच माहित नाहीये. मला कल्पनाही नाही करवत आहे. माझ्यासाठी नाही पण तिच्यासाठी तिने सुरक्षित वातावरणात यायला हवंय. आम्ही सगळे तिला शोधण्याचा खूप प्रयत्न करतोय, सगळ्या बाजूने प्रयत्न करतोय. तुम्हाला कोणी मारलं हे सांगाल का? कदाचित साऊच्या दिशेने एक पाऊल पुढे जाऊ आम्ही. ताई, तुम्हाला ज्या माणसाने मारलं तो पकडला जावा असं वाटत नाही का तुम्हाला? तो असाच बाहेर राहिला ना तर तुमच्या जीवाचा धोका असाच राहील कायम. मला सांगा कोणी केलं हे सगळं? कसं झालं हे? आम्ही जेव्हा तुमच्या घरी आलो ना तेव्हा एकही माणूस नव्हता तिथे. अशा अवस्थेत तुम्हाला सोडून कुठे गेले सगळे? दुसऱ्या गँगचं कोणी आलं होतं का? धमकावलं का त्यांनी सगळ्यांना? मला असं वाटतं तुम्ही इथे आहात ना तर ती माणसं आता बांगडूच्या मागावर लागतील. तुम्हाला बांगडूची काळजी नाहीये का? तो आहे कुठे? तो कसा तुम्हाला असं सोडून गेला? बांगडू? बांगडूने हे सगळं केलंय? बांगडूने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला? ही भेसळ चौधरी मॅडम करतात. अंकितचा खून त्यांनीच केलाय आणि त्याच किलवर सुद्धा असू शकतात. मॅडम, तुम्हाला ही माहिती कळली आहे हे एसीपी मॅडमला कळू देऊ नका बरं का?
चौधरी मॅडमना कळलं तर आमच्या जीवाला धोका आहे असं म्हणायचं तुम्हाला? जे अंकितचं त्यांनी केलं तेच तुमचंही करतील त्या. मिसेस मिरजकर तुम्ही इथे? हो, ताईला बघायला आले होते. का? का म्हणजे मी ज्या अवस्थेत त्यांना इथे घेऊन आले त्यानंतर त्यांची परिस्थिती सुधारते की नाही हे पाहायचं होतं मला. खूप काळजी आहे तुम्हाला ताईची. ताईची नाही, तिची काळजी तुम्ही घ्याल. मला माझी काळजी आहे. मला जीवे मारण्याची धमकी दिली होती ताईने. आशा करते आता त्यांचा जीव वाचवलाय तर त्या सोडतील मला. नाही, त्याची काळजी करू नका तुम्ही, कारण ताईला बरी व्हायला खूप वेळ लागला. जीवावर बेतलं होतं तिच्या, आणि ती बरी झाली ना की आम्ही तिला लगेच अरेस्ट करू. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाहीये मिसेस मिरजकर. आणि तिची माणसं? त्याची काळजी नका करू तुम्ही. तुम्ही आमच्या डिपार्टमेंटसाठी खूप केलंय, खूप मदत झाली तुमची आम्हाला. त्यामुळे तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. थँक्यू. टेक केअर. बाय. पुरी पोलिसांनी आठवण काढली ना की मला टेन्शन यायचं. कशाला बोलवलं असेल, काय चार्ज मारतील, आत टाकतील का बाहेर सोडतील. आता गंमत वाटते. का आठवण केली माझी? विषय असा आहे की चोरांचे रस्ते पोलिसांपेक्षा जास्त चोरांना माहिती असतात. अरे पण आता आपण तो एरिया सोडला ना. रस्ते पण आता नाही आठवत. त्यात पण आता नवीन YZ लोक आलेत. पण तरी माझ्यापेक्षा लवकरच सापडतील रस्ते तुम्हाला. ते बरोबर आहे, ते स्किल आहे अजून माझ्याकडे. स्तुती कशाला करतोय पण एवढी माझी तू? फुकटची. कुठल्या चोराचा पत्ता पाहिजे? बांगडू. बांगडू? अरे सुईच्या कामाला कुऱ्हाड कशाला वापरतो? ते डास मारायच्या रॅकेटने असं केलं तरी मरेल तो बांगडू. काय झालं त्याचं? जिवंत हवा आहे, गरजेचं आहे सापडणं. बघूया. जुन्या एरियात जायला लागेल, तिथल्या रस्त्यांचा तपास करायला लागेल, जुनी खोडं हलवून बघायला लागतील. करू काय ते? बरे, माहिती कधीपर्यंत पाहिजे तुला? कालच हवा होता. सोन्या, त्या मनाने खूप लवकर आलास रे तू. हा? हे ना, बघूया करू काहीतरी. पण काय रे, तुझं ते पोलिसांचं खबरी नेटवर्क असतं ते वापर ना. मी कशाला पाहिजे? 2 विषय. हा. विषय क्रमांक 1, मी सस्पेंड झालोय. आलं लक्षात. म्हणजे ते मुलाला सांगतात पालकाने घेऊन ये, तोपर्यंत वर्गाच्या बाहेर उभा, रस्टिकेट, तसंच ना. आणि विषय क्रमांक 2, या बाबतीत तुमचं नेटवर्क जरा जास्त स्ट्रॉंग आहे माझ्या नेटवर्क पेक्षा, माहिती आहे मला. पुन्हा फुकटची स्तुती. काय काळजालाच हात घातला श्री. केलंच पाहिजे, काहीतरी केलंच पाहिजे. बरे, चहाचे पैसे तू देणार, कमी द्यायचे नाही. तू पोलीस असं मीच दिले असते, पण आता नाहीच म्हणून विचारलं का आपले द्यायचे. राहू दे मीच देतो. कारण तू 2 वेळेला फुकट स्तुती केलीस माझी, आणि आपण उधार काही घेत नाही. आई, अरे चहात साखर का साखरेत चहा? मी ताईला भेटून आले. मला असं वाटतंय हा माणूस इथे काय करतोय? अरे ही चहाची टपरी आणि इथला चहा काय फेमस आहे काय? वर्ल्ड फेमस. सगळे इकडे. अरे दुनिया गोल आहे म्हणतात ना, ते उगाच नाही. आता आपण भेटलो असतो का असे? दुसरं काय माहितीये का, सगळे जग म्हणतात जगाची लोकसंख्या वाढले, जगाची लोकसंख्या वाढले. काय वाढलेलं नाही. असे 30 माणसं एकमेकांना परत परत भेटतात आणि मग आपल्याला वाटतं माणसं वाढली, माणसं वाढली.
बरं वाटलं तुम्हाला भेटून. जेवायला या एकदा. तू व्हेज नॉन व्हेज दोन्ही बनवतो मी. हा चला. मी तुम्हाला विनंती करते हं, या माणसाला माझ्यापासून लांब ठेवा. तुम्ही कोण समजता हो मला? त्या फॅमिली काउन्सिलर आहे मी. हा हे बघा, कुणाच्या तरी आरवण्याने उजाडू द्या. तो माणूस माझ्या कामाचा आहे म्हणून तो इथे होता. काय काम आहे ह्याच्याकडे तुमचं? विद्यार्थी आहे मी तुमचा, मला एवढे प्रश्न विचारताय? इथे टप्पा टप्पा लोक मरतायत. तुमची मुलगी हरवली आहे. हे बघा, तुमचे वैयक्तिक मतभेद जरा बाजूला ठेवा मॅडम. मला माझ्या पद्धतीनं काम करू द्या. काय सांगणार होता? काय झालं ताईचं? ताईवर हल्ला बांगडूने केलाय 100%. गावाला ना आमचं खूप मोठं घर आहे आणि वारा पाणी वगैरे सगळं मस्त आहे. बाबा रमतात तिकडे. अरे वा, मी त्यांना म्हटलं मग कशाला येते मुंबईला, गावीच राहा, मस्त होईल. चांगलंय. काय रे, तू कधी आलास? अगं कधीच आलाय तू, तुझीच वाट बघत बसला होता म्हणून मग माझ्याशी गप्पा मारत बसावं लागलं. नाही असं काही नाही आई, ते मला छान वाटलं गप्पा मारून. पण अचानक कसा आलास? अगं अचानक कुठे, महत्वाचं कामा करता आलोय. बरं, तुम्ही दोघं बोलत बसा, मी आले. बोल, काय बोलायचंय? अगं बोल काय बोल. मला अभयचा फोन आला होता. तो म्हणत होता की तू शाळा जॉईन करावी का नाही करावी असा विचार करतेस. काय त्याकरताच मुद्दाहून बोलायला आलोय तुझ्याशी. हे बघ श्रद्धा, तू शाळा जॉईन करायला पाहिजेस. ते खूप महत्वाचं आहे तुझ्याकरता. मला काहीतरी महत्वाचं विचारायचंय. तू खोटं का बोललास माझ्याशी? कोण, मी? काही काय, जाताना मला सांगितलंस की महत्वाचं काम आहे, अर्जंट आहे, 5 मिनिटं सुद्धा थांबायला वेळ नाही वगैरे वगैरे. हो तू बाहेरच होतास प्रसाद. भाषाची पर्स राहिली म्हणून मी ती देण्यासाठी बाहेर आले, तर तुम्ही दोघंही होतात तिथे. एकत्रच जाणार होतात, तर इथून वेगवेगळे का गेलात? काय झालंय? भाषाचा काही अजून प्रॉब्लेम आहे का? प्लीज, मला ना खूप गिल्टी वाटतं, कारण मला कोणाविषयी काहीच धड माहीत नसतं हल्ली. मला नाही सांगता येणार. का नाही सांगता येणार? का लपवतोयस तू माझ्यापासून? तू माझा जवळचा मित्र आहेस, खरा मित्र आहेस. स्टाफ रूम मध्ये आल्यानंतर आपण गप्पा मारूया असं सगळं म्हणतोयस आणि माझ्यापासून गोष्टी लपवतोयस. एक मिनिट, माझ्याविषयी आहे का काही? कोणी काही बोललंय का? तू मला प्लीज हे सगळं सांगा, मला कळलं पाहिजे. ऐक ना, तू समजून घे ना, मला नाही सांगता येत. ठीक आहे, मलाही नाही बोलता येणार. अगं ए श्रद्धा श्रद्धा, एक मिनिट हे बघ, ऐक ना, तू जरा हे थांब. भाषा येते इथे थोड्या वेळा. तू तिलाच विचार ना, ती सांगेल तुला. ओके? काय झालं? असे का बघताय सगळे? बस, पाणी आणते. नको, तू बस. काय झालंय? काल श्रद्धा पाहिला आपल्याला, ती मला खोदून खोदून विचारत होती. मी म्हटलं मी काय सांगणार नाही, भाषा सांगेल काय सांगायचं. अरे पण तू मला कशाला घाईघाईत मेसेज केलास? मी पर्स इथेच विसरले म्हणून सगळा गोंधळ झाला. लगेच तेवढ्या याच्याकरता कशाला काय सांगत बसायचं? थँक्यू. बास आता तुमचा सस्पेन्स. सांगा काय ते, मला टेन्शन आलंय. मी सांगते. मी तुला सांगितलेलं ना, मला डिग्री भेटली, गौरांग आणि माझा डिवोर्स झालाय म्हणून. पण ते हाफच होतं. हा? अर्धवट म्हणजे ऍक्च्युली गौरांग आणि मी सेपरेट झालेलो तेव्हा मी आणि प्रसाद आमचं बॉन्डिंग झालं होतं. अजून घेणार? तुला का अडकवली का त्यांनी इथे? नाही म्हणजे तुझ्याकडे कसली इन्फॉर्मेशन वगैरे आहे का? असेल तर सांगून टाक ना त्यांना. कशाला सगळ्यांची खोटी करते? हा, तुझ्या पायी मी पण अडकले की नाही इथे. हे बघ, तुझं काय व्हायचं ना ते होऊ दे, पण मला इथून जाऊ दे बाई. लय काम करायला लावतात मला. तुला माहिती, काल मी एका बाईला मारलं, ते पण जित्या.
मला पण नाही आवडत ग हे, पण काय करणार, मजबुरी आहे ना माझी. म्हणून तुला सांगते, तुझ्याकडे काही माहिती असेल ना तर खरंच सांगून टाक बाई त्यांना. हे बघ, एक तर ते काय करतील, तुला सोडतील किंवा ठोकतील, पण मला तर इथून जाता येईल ना. म्हणून म्हणते, जे काही असेल ना ते सांगून टाक ना त्यांना. हा, मला सांग, इथे राहून तुला मजा येते का? नाही ना, मग जे असेल ना ते सांगून टाकताय ना, म्हणजे काय, तू पण घरी जाशील आणि मला पण इथून जाता येईल. चहा घेणार?